नागपूर शहरात एकाच दिवसात हत्येच्या 2 घटनांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली। तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत मध्यधुंद इसमानं स्वतःच्या भावाची हत्या केली, तर पारडी परिसरात देखील क्षुल्लक कारणावरून गुन्हेगारांनी तरुणाची हत्या केली। या दोनही प्रकरणात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। हत्येची पहिली घटना पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भवानी नगर मानकरवाडी मैदानात रविवारी रात्री उशिरा घडली। रोहन डांगे असं मृताचं नाव आहे, तर त्याची हत्या नंदकिशोर कुंभलकर आणि गौरव कालेश्वरवार, राज कुंटलवार आणि शुभम भेलेकर यांनी केली। या चौघांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। काही दिवसांआधी रोहन डांगेचा भाऊ रोहित सोबत नंदकिशोर कुंभलकरचा क्षुल्लक कारणातून वाद झाला होता आणि यानंतर तो रोहनच्या शोधात होता। यातच रविवारी रात्री मानकरवाडी मैदानात रोहन एकटा दिसल्यानं या सर्वांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याची हत्या केली। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौघांनाही अटक केली। यांच्यामध्ये काहीतरी नाल्यामध्ये लघवी करण्याच्या याच्यावरनं त्यांचा एकमेकांशी वाद झाला होता। त्याच्यामुळे त्यांनी जो या गुन्ह्यातील जो मर्डरच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे नंदकिशोर कुंभलकर हा त्याला मारण्यासाठी शोधतच होता। अनायसे त्याला कालच्या रोजी घटनेमध्ये तो या मानेकरवाडी प्लॉट एरियामध्ये त्याला भेटला आणि तो त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती चाकूने आणि त्याच्याबरोबर इतर जे साथीदार होते गौरव कालेश्वरवार, राजा कुंदलवार आणि शुभम बेलेकर या चौघांनी मिळून त्याचा मर्डर केलेला। तर हत्येची दुसरी घटना तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टिंकी परिसरात घडली। गौरव उर्फ गुड्डू गोखे असं मृताचं नाव आहे। गौरवची हत्या त्याचाच भाऊ दिलीपनं केली। हे दोघंही सोनपापडीच्या कारखान्यात काम करायचे। दिलीपला दारूचे व्यसन होतं आणि यातच त्यानं दारूच्या नशेत आई वडिलांना मारहाण केली होती। याचाच जाब विचारण्यासाठी गौरव भावाच्या घरी गेला होता आणि याचवेळी दिलीपनं गौरवच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला, तर उपचारादरम्यान गौरवचा मृत्यू झाला। घटनेची तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी दिलीपला अटक केली। मयत गौरव याने आरोपी दिलीप याला समजावून सांगत असताना की बाबा तू आई वडिलांना का मारहाण करतो, शिवीगाळ का करतो, तेव्हा यातील आरोपीने मयत गुड्डू याला तू मध्ये पडू नको, मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती व तो सदर घरात ते एका ठिकाणी राहतात। वरच्या माळ्यावर जाऊन सोनपापडी कटिंगची जी सुरी असते ती घेऊन येऊन त्याने मयत गौरव उर्फ गुड्डूच्या मानेवर वार केला होता। त्यामध्ये मयत गौरव हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झालेला आहे। सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे CR नंबर 272/24 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी दिलीप हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता। आमच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलेला आहे।